मुंबईमध्ये पोलीस भरती दरम्यान गैरप्रकार झाल्याची बातमी समोर येते। मुंबईतील पोलीस भरती 2026च्या धावण्याच्या शारीरिक चाचणीमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय। मरोळ पोलीस प्रशिक्षण मैदान येथे होणाऱ्या 100 मीटर आणि 1600 मीटर धावण्याच्या चाचणीमध्ये काही उमेदवारांनी चिपची अदलाबदल आणि शॉर्टकट मार्गाने धाव पूर्ण केल्याचा प्रकार उघड झालाय। त्यामुळे मुंबई पोलिसांनी 4 उमेदवारांविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवलेत। दरम्यान चाचणीमध्ये दिलेल्या इलेक्ट्रॉनिक टायमिंग चिपची अदलाबदल करून एका उमेदवाराने आपला वेळ चांगला दिसण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराची चिप वापरल्याचे या ठिकाणी उघड झालंय। तर इतर 2 उमेदवारांनी 1600 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये या चाचणीमध्ये शॉर्टकट घेतलेला आहे, ज्यामुळे वेळेचा गैरफायदा घेतल्याचं पोलिसांना आढळलंय। दरम्यान या प्रकारामुळे मुंबई पोलिसांनी संबंधित उमेदवारांविरोधात फसवणूक आणि गैरप्रकाराचे गुन्हे नोंदवून पुढचा तपास देखील सुरू केलाय। हा प्रकार मुंबईच्या पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतोय। दरम्यान आरोग्य पद्धतींना मार्ग देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा पाठपुरावा केला जातोय। या संपूर्ण प्रकारामध्ये पोलिसांनी आता 4 उमेदवारांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल देखील केले। वर्तमान निर्णय फक्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी असलेले 12 पानी साप्ताहिक। यामध्ये तुम्हाला मिळणार एम्प्लॉयमेंट, भरती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या, आठवड्यातील नियुक्त्या, आठवड्यातील चालू घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी, जागतिक घडामोडी, अग्निवीर सराव पेपर। हे मिळणार सर्व एकाच साप्ताहिकामध्ये। प्ले स्टोअर वरून वर्तमान निर्णय ऍप डाउनलोड करा किंवा वर्तमाननिर्णय.com या वेबसाईटला लगेच भेट द्या। स्पर्धा परीक्षेच्या तयारीत एक पाऊल पुढे जायचं असेल तर आताच सबस्क्राइब करा वर्तमान निर्णय।